प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज सीईटीच्या पेपरची पहिली शिफ्ट जी काही झाली तर त्यामध्ये मुलांच्या रिॲक्शन्स अशा आल्या की फिजिक्सचा पेपर टफ होता, केमिस्ट्रीचा थोडा मीडियम होता आणि बायोचा एकदम सोपा होता। तर पेपरचे प्रश्न काही मला विद्यार्थ्यांनी कळवले तर प्रश्न फार काही अवघड नव्हते, पण मुलांचीच तयारी थोडीशी कमी पडली असं म्हणावं लागेल। तर आता बघा, आपण काय करू तर राहिलेल्या उपलब्ध वेळामध्ये ज्यांची परीक्षा राहिलेली आहे यांच्यासाठी आपण रॅपिड रिव्हिजन सुरू करू। आपली मोमेंटम सिरीज सुरूच आहे, तर त्याच्यामध्ये त्याच्याच अंतर्गत आपण की चॅप्टर हा पीवायक्यूचा कसे कसे पीवायक्यू पडू शकतात त्याच्यानुसार आपण फास्ट मध्ये चॅप्टर घेऊ, जेणेकरून तेवढे आधीचे मी चॅप्टर अपलोड केलेलेच आहेत 4 भाग आणि याचे जास्तीत जास्त भाग अपलोड करील की जेणेकरून अर्ध्या तासात तुमचा एक एक चॅप्टरचा अभ्यास झाला पाहिजे आणि तुम्हाला कशा पद्धतीचे प्रश्न पडतील याचाही कल्पना त्याच्यामुळे येईल आणि तुम्हाला अभ्यास करायला सोपं जाईल। तर वेळ न घालवता आपण सुरू करू। मी दीपाली कुलकर्णी देशमुख माझ्या विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। आता चॅप्टर आपण घेतलेला आहे ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन इन मॅटर। हा चॅप्टर का घेतला तर बाळांनो हा खूप सोपा आहे, सगळे प्रश्न तेच रिपीट झालेले आहेत आणि ग्राफ आहे आणि म्हणून थोडंसं जर बेसिक कळलं ह्या चॅप्टरचं तुम्हाला तर तुम्हाला अगदी प्रश्नांची उत्तरं एका सेकंदात लिहिणं सोपं जाणार आहे, म्हणून हा चॅप्टर निवडला। याच्यानंतर आपण सेमीकंडक्टर बघू, म्हणजे जेणेकरून तुम्हाला सोपे चॅप्टर ते आधी आपण घेऊ, जेणेकरून तुम्हाला मार्क्स पडणं सोपं जाईल। मग आता आपण या चॅप्टरच्या अंतर्गत काय पाहिलं, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट। तर फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट हा पार्टिकल नेचर, लाईटला दोन्ही नेचर असतात, वेव्ह नेचर आणि पार्टिकल नेचर। तर लाईटचं पार्टिकल नेचर हे प्रूव्ह करण्याकरता पार्टिकल नेचर वापरून हा एक्सपेरिमेंट केलेला आहे। मग आता फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट मध्ये काय असतं तर 2 प्लेट असतात, मेटल प्लेट असतात, एक असते इमिटर आणि एक असते कलेक्टर। त्याच्यामध्ये इमिटर ही फोटो सेन्सिटिव्ह इमिटर प्लेट असते, ज्याला कॅथोड आणि याला एनोड असंही म्हणता येईल आपल्याला, आणि कलेक्टर प्लेट ही मेटल प्लेट असते आणि इथे क्वार्ट्ज विंडो असते आणि या क्वार्ट्ज विंडोतून हा सोर्स ऑफ लाईट आहे आणि मग इन्सिडेंट लाईट ज्याच्यावर जेव्हा या इमिटरवर पडतो तर याच्यापासून इलेक्ट्रॉन्स इमिट होतात, ज्याला आपण फोटो इलेक्ट्रॉन्स असं म्हणतो। आणि मग आपण या कलेक्टर प्लेटचं पोटेन्शियल आधी पॉझिटिव्ह ठेवतो आणि ते इन्क्रीज करत जातो आणि मग नंतर ते निगेटिव्ह ठेवतो आणि मग आपण याचा हा जो काही फोटो इलेक्ट्रिक करंट आहे किंवा ज्याला फोटो करंट असंही म्हटलं जातं तो ऑब्झर्व करतो आणि त्याच्यावरून पुढे कन्क्लुजन काढतो। पण हे सगळं पाहण्यापूर्वी आधी आपल्याला कशावर प्रश्न येणार आहे किंवा ह्या चॅप्टरचं बेसिक काय आहे हे आधी आपल्याला पाहायचं आहे। आणि म्हणून इथं हा जो काही तुमचा सोर्स ऑफ लाईट आहे म्हणजे हा रेडिएशन आहे, लाईट म्हणजेच रेडिएशन आहे आणि हे काहीतरी जेव्हा हा लाईट पडतो तर त्या लाईट दॅट इज नथिंग बट ए एनर्जी पॅकेट और एनर्जी बंडल। तर हे लाईट कशाचे बनलेले तर एनर्जी पॅकेटचे बनलेले, ज्याला आपण फोटॉन किंवा क्वांटा असं म्हणतो। आणि आधी या फोटॉनवर काय काय प्रश्न विचारले जातात ते आपण बघू आणि मग आपण ह्या एक्सपेरिमेंटकडे वळू किंवा ग्राफ सुद्धा काय काय असतात। तर सगळ्यात महत्वाची गोष्ट, फोटॉन हे पार्टिकल कसे आहेत तर हे चार्जलेस पार्टिकल आहे। कसे पार्टिकल आहे, चार्जलेस पार्टिकल आहे आणि त्याच्यामुळं रेस्ट मास ऑफ दी फोटॉन इज 0। आता हे प्रूव्ह पण करता येतं कसं, पण आपल्याला त्याची एवढी काही गरज नाही, म्हणून सोपं लक्षात ठेवा, रेस्ट मास ऑफ दी फोटॉन दॅट इज 0। तर फोटॉनचं रेस्ट मास हे काय असतं 0 असतं। आता ह्या फोटॉनला काय असतं आणि काय नसतं त्याच्यावर एमसीक्यू आलेला आहे। तर ह्या फोटॉनची ही एनर्जी असते, तर फोटॉनची एनर्जी आपल्याला कोणत्या फॉर्म्युल्याने मिळते तर E दॅट इज इक्वल टू h म्यू। h इज दी प्लँक्स कॉन्स्टंट अँड म्यू इज दी त्याची फ्रिक्वेन्सी आणि ही म्यू फ्रिक्वेन्सी बरोबर व्हेलॉसिटी अपॉन वेव्हलेंथ आणि म्हणून hc/λ। आणि बघा सगळ्यात महत्वाचं, फोटॉनची जो व्हेलॉसिटी असते ती दॅट इज इक्वल टू व्हेलॉसिटी ऑफ लाईट आणि म्हणूनच त्याचं रेस्ट मास ऑफ फोटॉन इज 0 असतं। आलं का लक्षात? आणि या फोटॉनची जी व्हेलॉसिटी असते ती दॅट इज इक्वल टू ए व्हेलॉसिटी ऑफ लाईट। म्हणून त्या फोटॉनला काय काय असतं तर त्याला व्हेलॉसिटी असते, त्याला एनर्जी असते, तर त्याला
त्याला मोमेंटम असतं, ह्या सगळ्या गोष्टी, आणि त्याला फ्रिक्वेन्सी असते, एवढ्या सगळ्या गोष्टी असतात. आणि म्हणून डॅश डॅश इज नॉट ए प्रॉपर्टी ऑफ अ फोटॉन असा पीवायक्यू विचारला जातो. तर चार्ज, हा चार्ज ही त्याला प्रॉपर्टी नाहीये. तो कसा आहे तर तो चार्जलेस पार्टिकल आहे. मग आता जेव्हा फोटॉन मुव्हिंग असतो तर त्यावेळेस त्याचं हे मास आहे, रेस्ट मास त्याचं 0 आहे. आणि म्हणून हा चार्जलेस असल्यामुळं फोटॉन दॅट इज नॉट डिफ्लेक्टेड बाय इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड. त्याच्यानंतर फोटॉनचं जेव्हा तो मुव्हिंग असतो तेव्हा त्याचं जे मास आहे तर ई दॅट इज इक्वल टू mc². आता ही फोटॉनची एनर्जी झाली, आणि ही एनर्जी कधी असते जेव्हा फोटॉन हा मोशन मध्ये असतो तेव्हा. मग ई दॅट इज इक्वल टू mc² हे आइन्स्टाईन्स फोटो इलेक्ट्रिक आइन्स्टाईन्स मास एनर्जी रिलेशन आहे. आणि याच्यावरून, ह्याच फॉर्म्युल्यावरून एनर्जी दॅट इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू लॅम्बडा. मग वेव्हलेंथ आणि एनर्जी, फोटॉनची एनर्जी यांच्यामध्ये इन्व्हर्स प्रोपोर्शन आहे. मग आता व्हिजिबल लाईटच्या बाबतीत बोलायचं झालं तर आपल्याला माहितीये की वेव्हलेंथ ही कुणाची जास्त आहे तर रेड लाईटची वेव्हलेंथ ही जास्त आहे व्हायोलेट लाईट पेक्षा. आणि म्हणून एनर्जी ऑफ रेड लाईट दॅट इज लेस दॅन द एनर्जी ऑफ व्हायोलेट बिकॉज लॅम्बडा आर दॅट इज ग्रेटर दॅन लॅम्बडा व्ही. म्हणजे रेड लाईटची वेव्हलेंथ ही जास्त असते कुणापेक्षा तर व्हायोलेट लाईट पेक्षा. आणि म्हणून एनर्जी कुणाची कमी असते इन्व्हर्स प्रोपोर्शन मुळे. एनर्जी ऑफ रेड लाईट that is less than the energy of violet light, or alternately we can say that energy of violet light that is greater than energy of red light. मग आता हेच इक्वेशन जर अरेंज केलं मोशन मध्ये असताना, मग मास बरोबर हे झालं E/c². ई ची व्हॅल्यू टाकली E दॅट इज इक्वल टू hμ/c². ह्या म्यू ची व्हॅल्यू टाकली c/λ. एक c कॅन्सल झालं आणि इथं शिल्लक राहिलं h/c⁴ हा जेव्हा फोटॉन मुव्हिंग असतो तेव्हाच त्याचं मास आहे. समजलं का? आता बघा मोमेंटम ऑफ फोटॉन की जे पी अक्षराने दर्शवलं जातं. मग पी बरोबर मास इंटू व्हेलॉसिटी. आणि मग ह्या एमसी ची व्हॅल्यू, आता आपल्याला हे जर आपण इथे एक सी इकडे ट्रान्सफर केले तर E/c आलं. परत ह्या ई ची व्हॅल्यू hμ टाकली तर hμ/c आलं. आणि दॅट इज μ/c ची व्हॅल्यू 1/λ टाकली तर h/λ. नंतर आपल्याला डी ब्रॉग्लीची वेव्हलेंथ जेव्हा पाहिजे तिथं पण हा फॉर्म्युला आपल्याला येणार आहे. आणि म्हणून हे सगळे मोमेंटम ऑफ फोटॉनचे हे फॉर्म्युले आहे. नीट लक्षात घ्या, याच्यावर न्यूमेरिकल सोडवायला येतात. आता नंबर ऑफ फोटॉन्स ऑफ वेव्हलेंथ लॅम्बडा emitted in t second from a lamp of power p is. आता हा जो काही लॅम्प आहे समजा त्याची पॉवर p आहे तर त्याने किती फोटॉन t इतक्या वेळात इमिट केले, नंबर ऑफ फोटॉन्स ते पण आपल्याला काढता येतात. मग n बरोबर फॉर्म्युला काय असतो तर त्या सोर्सची पॉवर किती वेळा करता ते फोटॉन गेलेले आहेत टी, लॅम्बडा त्या लाईटची वेव्हलेंथ आणि डिवायडेड बाय hc, h प्लँक्स कॉन्स्टंट आणि c व्हेलॉसिटी ऑफ फोटॉन किंवा व्हेलॉसिटी ऑफ लाईट दॅट इज नथिंग बट 3 × 10⁸ मीटर/सेकंड². समजलं का? हे सगळे फोटॉनला असलेले गुणधर्म आहेत आणि त्याच्यावर काय काय प्रश्न येऊ शकतात. मग आता ग्राफ काढायचे बघा आपल्याला. कशा कशाचे ग्राफ काढायचे तर काय दिसतं मोमेंटम ऑफ फोटॉन आणि एनर्जी काय दिसते तुम्हाला पी आणि ई एकमेकाच्या डायरेक्ट प्रोपोर्शन मध्ये बदलतात. म्हणून पी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ई. जेव्हा जेव्हा दोन व्हेरिएबल एकमेकाच्या डायरेक्ट प्रोपोर्शन मध्ये बदलतात त्याचा ग्राफ स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन असतो. त्याच्यानंतर मोमेंटम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फ्रिक्वेन्सी. बघा हे पण दोन्ही एकमेकाच्या डायरेक्ट प्रोपोर्शन मध्ये बदलतात. परत ग्राफ इज ए स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. त्याच्यानंतर पी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू लॅम्बडा. जर असं घेतलं तर त्याचा ग्राफ ही स्ट्रेट लाईन येणार आहे. पण जर p/λ, पी आणि लॅम्बडाचा ग्राफ घेतला तर इन्व्हर्स प्रोपोर्शन आहे. जेव्हा बघा पी आणि 1/λ ग्राफ तुम्ही घेणार आहे तेव्हा तो डायरेक्ट प्रोपोर्शन येणार आहे. म्हणजे ग्राफ इज ए स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. आणि जेव्हा पी आणि नुसत्या लॅम्बडाचा घेणार आहे तर पी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू लॅम्बडा आहे. आलं लक्षात? डायरेक्टली कशाच्या 1/λ डायरेक्ट प्रोपोर्शन आणि लॅम्बडाच्या इन्व्हर्स प्रोपोर्शन. आणि जेव्हा जेव्हा इन्व्हर्स प्रोपोर्शन असतं तेव्हा ग्राफचं नेचर असतं रेक्टँग्युलर हायपरबोला. समजलं का? तर हा ग्राफ तिथं येणार आहे. आता एनर्जी बघा,
इथे काय दिसती, एनर्जी आणि वेव्हलेंथ आत्ताच सांगितलं एकमेकाच्या इनव्हर्स प्रोपोर्शन मध्ये बदलतात. मग परत 1/λ डायरेक्ट प्रोपोर्शन मध्ये, म्हणजे एनर्जी आणि 1/λ त्याचा ग्राफ काय येणार आहे, किंवा हेच तुम्ही असं येऊ शकतं, तुम्हाला 1/e घेतलं तुम्ही आता याला, तर हे 1/e घेतलं तर इकडे लांबडा येणार आहे. 1/e आणि लांबडा याचा सुद्धा जर 1/e आणि लांबडाचा ग्राफ काढायचा तर तो सुद्धा स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन येणार आहे. कसंही विचारलं तरी सेम. तर या पद्धतीने एनर्जी आणि वेव्हलेंथ मधला, आणि जर ई आणि लॅम्बडाचा घ्यायचा इनव्हर्स प्रपोर्शन तर परत नेचर कसं, रेक्टँग्युलर हायपरबोला या पद्धतीने. तर असे हे फोटॉनचं मोमेंटम आणि त्याची एनर्जी, फोटॉनचं मोमेंटम आणि त्याची फ्रिक्वेन्सी, फोटॉन म्हणजे फोटॉनचं मोमेंटम आणि त्याची वेव्हलेंथ त्याचे हे ग्राफ आहेत. त्यानंतर फोटॉनची एनर्जी आणि वेव्हलेंथ त्याचे हे ग्राफ आहेत. नीट लक्षात ठेवा, डायरेक्ट प्रपोर्शन असेल तर ग्राफ इज अ स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन, आणि इनव्हर्स प्रपोर्शन असेल तर रेक्टँग्युलर हायपरबोला हे ग्राफचं नेचर असतं. तर हे सगळं बेसिक आहे. हे जर तुम्हाला समजलं तर पुढचं समजणं सगळं सोपं आहे. आता बघा, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट मध्ये काय होतं, तर जेव्हा ह्या सोर्स, लाईट सोर्स आहे त्यातून आलेला लाईट आहे, त्याच्यामध्ये फोटॉन्स आहे आणि त्या फोटॉनची एनर्जी hν आहे. मग आता त्यातली ह्या इमिटर प्लेटवर ही फोटो सेन्सिटिव्ह मटेरियलची इमिटर प्लेट आहे, आणि त्याच्यावर हे जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत तर आलेले फोटॉन आणि इथे असलेले इलेक्ट्रॉन यांची टक्कर होते आणि फोटो इलेक्ट्रॉन्स तयार होतात, आणि त्याला ही जी hν एनर्जी आहे तर ती hν एनर्जी सगळ्यात आधी त्यातली काही, समजा 10 इलेक्ट्रॉन व्होल्ट एनर्जी असेल त्याची, तर त्यातली काही एनर्जी त्या मेटल पासून इलेक्ट्रॉन सुटे करायला वापरली जाते, आणि त्याला म्हटलं जातं फोटो इलेक्ट्रिक वर्क फंक्शन. मग समजा 3 इलेक्ट्रॉन व्होल्ट त्यातली एनर्जी वापरली, ही 10 इलेक्ट्रॉन व्होल्ट आहे, त्यातली बघा hν ही 10 इलेक्ट्रॉन व्होल्ट आहे, त्यातली 3 इलेक्ट्रॉन व्होल्ट वापरली तर त्याला म्हणायचं फोटो इलेक्ट्रिक वर्क फंक्शन, आणि उरलेली जी 7 इलेक्ट्रॉन व्होल्ट आहे ती मॅक्सिमम कायनेट म्हणजे ह्या इलेक्ट्रॉनला पुढे जायला ती वापरली जाते, अँड दॅट इज नथिंग बट मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी ऑफ दॅट फोटो इलेक्ट्रॉन्स. आलं का लक्षात? मग hν दॅट इज इक्वल टू मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी प्लस W0, दिस W0 दॅट इज नथिंग बट दी वर्क फंक्शन, आणि त्याला φ0 असंही म्हणतात, आणि त्याचा फॉर्म्युला असतो hc/λ0. आता हे λ0 काय आहे हे सगळं बघू. आता हे कधीपर्यंत घडत नाही, तर ज्या वेळेस तुमचा हा इन्सिडंट रेडिएशन, हा जो काही लाईट आहे त्याची जी फ्रिक्वेन्सी आहे, बघा जर आपण अशी कायनेटिक एनर्जी आणि फ्रिक्वेन्सीचा ग्राफ काढायला लागलो तर आपल्याला ग्राफ असा इथून मिळतो, आणि बघा सुरुवातीला ही जी फ्रिक्वेन्सी आहे ती लो असते, आणि जोपर्यंत ही फ्रिक्वेन्सी थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी एवढी होत नाही तोपर्यंत आपल्याला इथून इलेक्ट्रॉन सुटे होताना दिसत नाहीत. म्हणजे इन्सिडंट लाईटची वेव्हलेंथ, फ्रिक्वेन्सी तुम्ही वाढवत गेलात आणि ज्या फ्रिक्वेन्सीला इथून फोटो इलेक्ट्रॉन्स इमिट होणं सुरू झालं तर त्या फ्रिक्वेन्सीला म्हणायचं थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. आणि जेव्हा ह्या ही μ0 आणि थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीपेक्षा जोपर्यंत कमी व्हॅल्यू आहे फ्रिक्वेन्सीची तोपर्यंत फोटो इलेक्ट्रॉन्स इमिट होत नाहीत. हे आपल्याला कशावरून कळतं, तर या इथे मायक्रो एमिटर आहे तो करंट मोजतो, तोपर्यंत तो करंट दाखवत नाही. जिथून करंट दाखवणं सुरू होतं त्या फ्रिक्वेन्सीला काय म्हणायचं, थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी असं म्हणायचं. आलं लक्षात? आणि मग हे जे काही आहे तर हे W0 that is equal to work function that is nothing but φ0 that is equal to hc. आता हे असतं hµ0 आणि hµ0 म्हणजेच काय तर hµ0 that is equal to hc/λ0 म्हणजे ह्या थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीला करस्पॉन्डिंग जी वेव्हलेंथ असते तिला म्हणतात थ्रेशोल्ड वेव्हलेंथ. काय म्हणायचं तिला, थ्रेशोल्ड वेव्हलेंथ. आणि थ्रेशोल्ड वेव्हलेंथ दॅट इज इक्वल टू c/μ0. समजलं? हा त्याचा फॉर्म्युला आहे बघा इथं, ह्या म्हणजेच μ0 दॅट इज इक्वल टू c/λ0 ही किंमत इथं आपण टाकली. मग आता हे इक्वेशन किती प्रकारे लिहिता येतं बघा, तर hµ दॅट इज इक्वल टू मॅक्सिमम कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला हाफ mv² मॅक्स प्लस W0. आता ह्या W0 ची किंमत hµ0 टाकली. आता वेव्हलेंथच्या स्वरूपात कसं टाकायचं, तर दॅट μ दॅट इज इक्वल टू c/λ आणि μ0 दॅट इज इक्वल टू c/λ0, आणि म्हणून hc हे कॉमन काढले, आतमध्ये ठेवले 1/λ - 1/λ0.
आता मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी ही आपल्याला याची मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी दॅट इज नथिंग बट, आता तुम्हाला माहितीये की वर्क डन दॅट इज इक्वल टू चार्ज इनटू पोटेन्शियल, इलेक्ट्रॉनचा चार्ज आणि पोटेन्शियल, स्टॉपिंग पोटेन्शियल. मग आता स्टॉपिंग पोटेन्शियल ही टर्म आपल्याला पाहायची आहे. मग आता स्टॉपिंग पोटेन्शियल कशाला म्हणायचं? जर आपण या कलेक्टर प्लेटचं पॉझिटिव्ह पोटेन्शियल वाढवत नेलं तर आपल्याला हा फोटो इलेक्ट्रिक करंट वाढताना दिसतो, इन्क्रीज होताना दिसतो. आणि जर आपण इथं निगेटिव्ह कम्युटेटर आहे, इथं कम्युटेटरने आपण ह्या सी प्लेटचं पोटेन्शियल कमी जास्त करू शकतो. मग आपण आधी पॉझिटिव्ह पोटेन्शियल दिलं आणि ते कंटिन्युअसली ग्रॅज्युअली इन्क्रीज करत नेलं तर फोटो इलेक्ट्रिक करंट वाढताना दिसतो. आणि जर आपण इथं निगेटिव्ह पोटेन्शियल अप्लाय केलं तर कम्युटेटरच्या साह्याने तर आपल्याला असं दिसतं की फोटो इलेक्ट्रिक करंट कमी कमी होतो आणि एका पर्टिक्युलर व्हॅल्यूला तो जेव्हा झिरो होतो त्या पोटेन्शियलला, त्या निगेटिव्ह पोटेन्शियलला काय म्हणायचं? स्टॉपिंग पोटेन्शियल. आणि म्हणून हे वर्क डन दॅट इज नथिंग बट ई इंटू व्हीएस, आणि हेच वर्क डन म्हणजेच मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी असते. आणि म्हणून केई मॅक्स दॅट इज इक्वल टू, याच्यावरूनच आपल्याला फॉर्म्युला लिहिता येईल, केई मॅक्स दॅट इज इक्वल टू ई इंटू व्हीएस. ई म्हणजे चार्ज ऑन इलेक्ट्रॉन आणि व्हीएस म्हणजे स्टॉपिंग पोटेन्शियल. समजतं का? तर हा एक फॉर्म्युला आपल्याकडे झाला आणि हे जर टाकला तर हा फॉर्म्युला ह्याही प्रकारे लिहिता येतो. म्हणजे आईन्स्टाईनचं फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन इतक्या प्रकारे आपल्याला लिहिता येतं. जसं आपल्याला विचारला जाईल प्रॉब्लेम तर त्यातलं कोणतं ज्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत ते आपण इथं वापरू शकतो. मग आता हे वर्क फंक्शनचे काय काय वैशिष्ट्ये बघा. वर्क फंक्शनचा हा सगळा फॉर्म्युला झाला. एच प्लँक्स कॉन्स्टंट आहे आणि सी व्हेलॉसिटी ऑफ लाईट आहे, त्याची व्हॅल्यू टाकली तर डिरेक्टली आपल्याला घेता येतं 1240 गुणिले 10⁻⁹ भागिले λ0 इलेक्ट्रॉन व्होल्ट. हे वर्क फंक्शनची अशी व्हॅल्यू. मग λ0 जर तुम्हाला दिलं तर ती व्हॅल्यू इथं टाकायची, वर्क फंक्शन काढता येतं. आणि जर तुम्हाला वर्क फंक्शन दिलं, λ0 विचारलं तरी पण तुम्हाला या फॉर्म्युलाचा उपयोग करून ते सोडवता येतं. मग आता बघा हे जे वर्क फंक्शन आहे ते प्रत्येक मेटलसाठी वेगवेगळं असतं. तर आता इथे ज्या वेळेस तुमचा अल्ट्रा व्हायोलेट लाईट पडणार आहे तर त्यावेळेस तुमचे झिंक, कॅडमियम आणि मॅग्नेशियम हा फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट दाखवणार आहे अल्ट्राव्हायोलेट लाईटला. आणि बघा अल्कली मेटल्स, तर अल्कली मेटलचं वैशिष्ट्य काय असतं तर त्याचं वर्क फंक्शनची व्हॅल्यू छोटी असते. आणि कोणते कोणते अल्कली मेटल्स आहेत? लिथियम, त्याच्यानंतर पोटॅशियम, सोडियम, पोटॅशियम, सेसियम, हे सगळे अल्कली मेटल्स आहेत आणि यांचं फोटो इलेक्ट्रिक वर्क फंक्शनची व्हॅल्यू ही लो असते. आणि म्हणून ते व्हिजिबल लाईट, साधा आपला व्हिजिबल लाईट जरी पडला तरी फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट आपल्याला दाखवतात. मग आता इथं मी व्हॅल्यू पण लिहून दिलाय बघा. तर सगळ्यात कमी व्हॅल्यू कुणाची असते तर ती सेसियमची असते. आता बघा लिथियमची असते 2.9 इलेक्ट्रॉन व्होल्ट, सोडियमची असते 2.4 इलेक्ट्रॉन व्होल्ट, पोटॅशियमची असते 2.3 इलेक्ट्रॉन व्होल्ट आणि सेसियमची असते 1.9 इलेक्ट्रॉन व्होल्ट. आणि म्हणून ज्याचं वर्क फंक्शन सगळ्यात छोटं त्याच्यापासून मिळणारा फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट एकदम चांगला. आणि म्हणून सेसियमचं फोटो इलेक्ट्रिक वर्क फंक्शन म्हणजे W0 हे सगळ्यात छोटं असतं. आणि याला जर जूल मध्ये करायचं असेल तर तुम्हाला फक्त कशाने गुणावं लागेल तर 1.6 इंटू 10⁻⁹ याने जर गुणलं तर तुम्हाला ते जूल मध्ये मिळेल. आलं का लक्षात? आणि म्हणून वर्क फंक्शनचं जनरली युनिट काय वापरतात? इलेक्ट्रॉन व्होल्ट वापरतात. आणि प्रत्येक मेटलसाठी त्याचं फिक्स असतं फोटो इलेक्ट्रिक वर्क फंक्शन. W0 ची व्हॅल्यू फिक्स असते. त्याच्यानंतर ऍटॉमिक नंबर ऑफ एलिमेंट, ह्या एलिमेंटचा ऍटॉमिक नंबर जर वाढला तर त्याचं वर्क फंक्शन हे डिक्रीज होतं. त्याच्यानंतर टेम्परेचर जर वाढलं तरी सुद्धा वर्क फंक्शन हे डिक्रीज होतं. आणि वर्क फंक्शन कशावर अवलंबून असतं तर त्या मेटलचं नेचर कसं आहे, आलं का लक्षात, त्याच्यावर अवलंबून असतं. आणि इम्प्युरिटीज प्रेझेंट ऑन दी मेटल सरफेस त्याच्यावर सुद्धा अवलंबून असतं. आता फोटो इलेक्ट्रिक करंट, आता फोटो इलेक्ट्रिक करंट बघा, हा जो फोटो इलेक्ट्रिक करंट आहे तो कशावर अवलंबून असतो तर तुमचा हा जो लाईट आहे त्याची इंटेन्सिटी म्हणजे काय तर समजा 10 वॅटचा लाईट असेल तर त्याच्यात असलेले नंबर ऑफ फोटॉन, 20 वॅटचा लाईट असेल तर त्याच्यात असलेले नंबर ऑफ फोटॉन्स. तर जेवढं त्या नंबर ऑफ फोटॉनची संख्या जास्त
तेवढी इंटेन्सिटी जास्त, आणि जेवढी इंटेन्सिटी जास्त तेवढी नंबर ऑफ फोटॉनची संख्या जास्त, आणि म्हणून फोटो इलेक्ट्रॉन सुद्धा जास्त, आणि जेवढे फोटो इलेक्ट्रॉन जास्त तेवढा फोटो इलेक्ट्रिक करंट सुद्धा जास्त. म्हणजे फोटो इलेक्ट्रिक करंट हा कशावर अवलंबून असतो, तर तो इंटेन्सिटीवर अवलंबून असतो. More intense beam consists of more number of photons, more number of collisions are there, and more photoelectrons are emitted, and therefore photoelectric current is large. बघा, इंटेन्सिटी जास्त, फोटोइलेक्ट्रिक करंट जास्त, आणि तो अवलंबून कशावर नसतो, तर इट इज इंडिपेंडंट ऑन फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडेंट लाईट अँड एनर्जी ऑफ इन्सिडेंट लाईट. या तुमच्या इन्सिडेंट लाईटची फ्रिक्वेन्सी किती आहे त्याच्यावर करंट अवलंबून नाही. त्यानंतर त्याची एनर्जी किती आहे, बघा आपण एनर्जीच्या इक्वेशन मध्ये कुठे आय आला नाही, आलं का लक्षात. आणि म्हणून कशावर डिपेंड आहे आणि कशावर डिपेंड नाही, थोडक्यात बोलायचं झालं तर करंट आणि इंटेन्सिटी हे एकमेकाचे मित्र आहेत, आणि करंट आणि फ्रिक्वेन्सी आणि करंट आणि एनर्जी एकमेकाचे शत्रू आहेत, असं थोडक्यात लक्षात ठेवलं. म्हणजे त्यांना त्यांच्याशी काही घेणं देणं नाही. मात्र हे कुणाचं कुणावर डिपेंड आहे, तर करंट हा इंटेन्सिटीवर डिपेंड आहे, असंही लक्षात ठेवलं तरी चालू शकेल. आणि म्हणून हे दोन्ही एकमेकाच्या डायरेक्ट प्रपोर्शनमध्ये बदलतात. म्हणून करंट आणि इंटेन्सिटीचा ग्राफ इट इज अ स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. आता बघा, करंट आणि फ्रिक्वेन्सीचा ग्राफ असा येणार आहे की जे अवलंबून नाही, आणि तसंच करंट आणि एनर्जीचा ग्राफ जर काढायचा झाला तर तो या पद्धतीने येणार आहे. आणि म्हणून या सगळ्या इथे येणाऱ्या टर्म आहे. आता आपल्याला कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल याचा ग्राफ पाहायचा, कायनेटिक एनर्जी आणि फ्रिक्वेन्सी याचा ग्राफ पाहायचा, त्याच्यानंतर स्टॉपिंग पोटेन्शियल आणि तुम्हाला फ्रिक्वेन्सी याचा सगळ्याचा ग्राफ पाहायचा. आणि हे ग्राफ सुद्धा महत्वाचे आहे. आणि हे झालं की आपला चॅप्टर इथे संपतो आहे. अगदी कमी वेळात हा चॅप्टर कव्हर करते आहे मी. आता आपल्याला दोन खूप महत्वाचे ग्राफ पाहायचे, आणि ह्या दोन्ही याच्यावर खूप सारे प्रश्न विचारलेले आहेत ह्या दोन्ही ग्राफवर. मग आता ह्या फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट मध्ये काय पाहिलं आपण, तर आपण जसं जसं कलेक्टरचं पोटेन्शियल ह्या कम्युटेटरच्या साह्याने वाढवणारे तसे तसे येणारे फोटो इलेक्ट्रॉन्स हे वाढत जाणारे आणि करंट वाढत जाणारे. आणि म्हणून समजा आपण पहिल्यांदा 50 इंटेन्सिटीचा म्हणजे 50 फोटॉन असलेला लाईट इथं घेतला. मग आता हा 50 फोटॉन असलेला लाईट इथं घेतला तर काय झालं, तर इथून जसं जसं तुम्ही ह्या कलेक्टरचं पॉझिटिव्ह पोटेन्शियल वाढवणार आहे तसं तसं पोटेन्शियल आणि फोटो इलेक्ट्रिक करंटचा ग्राफ आहे हा. मग जसं पॉझिटिव्ह पोटेन्शियल वाढवणार आहे तसं तसं हे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इथून येत गेले. एकदा इथे 50 आहेत आणि इथं 50 आले तर भले तुम्ही इथं किती पॉझिटिव्ह पोटेन्शियल वाढवलं तरी करंट वाढणार आहे का, नाही वाढणार. आणि म्हणून त्या 50 फोटॉनसाठीचा हा जो करंट आहे मॅक्सिमम करंट, याला म्हणायचं सॅच्युरेशन करंट. काय म्हणायचं, सॅच्युरेशन करंट. आता बघा, आता निगेटिव्ह पोटेन्शियल अप्लाय करायचं आणि ते कमी कमी करत गेलं की जे तुम्हाला जिथं तुमचा हा करंट 0 होणार आहे त्या पोटेन्शियलला म्हणायचं, त्या निगेटिव्ह पोटेन्शियलला म्हणायचं स्टॉपिंग पोटेन्शियल किंवा कट ऑफ पोटेन्शियल. मग आता काय करायचं, तर 100 फोटॉन असलेला म्हणजे हा I1 मध्ये 50 होते, I2 मध्ये आता 100 फोटॉन असलेला लाईट घ्यायचा. मग आता 100 फोटॉन वाढले म्हणजे इथे एकदा याचं पॉझिटिव्ह पोटेन्शियल केलं, हे 100 फोटॉन इथे एकदा पोहोचले की भले इथं किती पॉझिटिव्ह पोटेन्शियल वाढलं तरी तुमचा करंट वाढणार नाही. मग हा 100 फोटॉनसाठी हा सॅच्युरेशन करंट तुम्हाला मिळाला. आता कलेक्टरचं पोटेन्शियल निगेटिव्ह केलं, कमी कमी करत गेलं तर तुमच्या असं लक्षात येईल की यासाठी पहिल्या I1 इंटेन्सिटी असलेल्या लाईटसाठी जे स्टॉपिंग पोटेन्शियल मिळालं तेच I2 साठी मिळणार आहे. सेम प्रोसिजर I3 साठी करायची आहे. आणि म्हणून हा असा ग्राफ देतात बघा, तुम्हाला परीक्षेत या पद्धतीने ग्राफ देतात, हा असा ग्राफ देतात आणि इथे I2 आणि I1 देतात आणि केस विचारतात. तर केस काय येणार आहे तुमची, I2 इज ग्रेटर दॅन I1. आणि जर वरच्याला I1 आणि याला I2 म्हणलं असतं तर त्यावेळेस काय होईल तुमचं, म्हणजे ही वरचा जो ग्राफ आहे त्याची इंटेन्सिटी नेहमी काय घ्यायची, जास्त घ्यायची. खूप वेळा विचारला गेलेला प्रश्न आहे. पण कितीही इंटेन्सिटी इथं वाढवली तरी सगळ्यांसाठी स्टॉपिंग पोटेन्शियल काय येतं, सेम येतं. हा इफेक्ट ऑफ पोटेन्शियल म्हणजे फोटो इलेक्ट्रिक करंट आणि हे जे पोटेन्शियल आहे
तर त्याच्या अगेन्स्ट जर आपण ग्राफ काढला तर ग्राफचं नेचर असं येतं. तर बघा, जेव्हा जेव्हा हा प्रश्न येणार आहे तर उत्तर असं लिहायचं. आणि जर ही केस असेल तर I3 इंटेन्सिटी ऑफ दिस दॅट इज ग्रेटर दॅन इंटेन्सिटी ऑफ दिस अँड इंटेन्सिटी ऑफ दिस दॅट इज ग्रेटर दॅन दिस. मीन्स I3 इज ग्रेटर दॅन I1 अँड I1 इज ग्रेटर दॅन I3 is greater than I2 and I2 is greater than I1. असा हा फोटो इलेक्ट्रिक करंट वर्सेस हे पोटेन्शियल त्याचा ग्राफ आहे. आता दुसरी केस पाहायची बघा. आता इफेक्ट ऑफ फ्रिक्वेन्सी. आता फ्रिक्वेन्सीची केस पाहायची. आता 3 वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीचे लाईट घ्यायचे. पहिले घ्यायची V1, मग नंतर घ्यायची V2. V1 पेक्षा V2 मोठी आणि V2 पेक्षा V3 मोठी, म्हणजे V3 इज ग्रेटर दॅन mu3 is greater than mu means frequency. mu3 is greater than mu2 and mu2 is greater than mu1. आणि आता परत सेम प्रोसिजर करायची. आता इथे तुमच्या असं लक्षात येईल बघा की ह्या फ्रिक्वेन्सीला आता इंटेन्सिटी कॉन्स्टंट ठेवायची आणि आता ह्या फ्रिक्वेन्सीला काय झालं तर ज्याची फ्रिक्वेन्सी जास्त, मग आता तुम्ही जर हे निगेटिव्ह पोटेन्शियल घेतलं पहिल्या फ्रिक्वेन्सीसाठी तर ते तुम्हाला इथे मिळेल. आलं का लक्षात? VS1 इथे मिळेल. मग दुसरीसाठी घेतलं, जी छोटी होती त्याच्यासाठी हे पोटेन्शियल मिळालं. त्याच्यापेक्षा मोठी व्हॅल्यूसाठी घेतलं तर हे पोटेन्शियल मिळालं आणि त्याच्यापेक्षा मोठी व्हॅल्यूसाठी फ्रिक्वेन्सीसाठी हे पोटेन्शियल मिळालं. म्हणजे जेवढी फ्रिक्वेन्सी जास्त तेवढं स्टॉपिंग पोटेन्शियल, त्यालाच कट ऑफ पोटेन्शियल असंही म्हणतात, रिटार्डेशन पोटेन्शियल असंही म्हणतात. तर जेवढी फ्रिक्वेन्सी जास्त तेवढं स्टॉपिंग पोटेन्शियल जास्त, किंवा जेवढी फ्रिक्वेन्सी कमी तेवढं स्टॉपिंग पोटेन्शियल कमी. हे दोन्ही ग्राफ याच्यावर नेहमी प्रश्न येतात, तर नीट लक्षात घ्या. आता आपल्याला कायनेटिक एनर्जी, मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी आणि फ्रिक्वेन्सी. आता आपल्याला माहिती आहे की हे 3 एकमेकाशी रिलेटेड आहेत. एनर्जी म्हणजेच hµ दॅट इज इक्वल टू मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी प्लस फोटो इलेक्ट्रिक वर्क फंक्शन. तर हे इक्वेशन आहे. मग आता जर आपण मॅक्सिमम कायनेटिक एनर्जीचा आणि फ्रिक्वेन्सीचा ग्राफ काढला तर ग्राफ आपल्याला असा मिळतो. म्हणजे काय तर सुरुवातीला आपल्याला माहितीये की या इन्सिडंट लाईटची फ्रिक्वेन्सी आपण वाढवत नेतो. तर ज्या फ्रिक्वेन्सीला आपल्याला इथं फोटो इलेक्ट्रॉन्स इमिट होणं सुरू होणार आहे त्याला आपण थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी असं म्हणतो. मग ही झाली थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. आणि कायनेटिक एनर्जी आणि थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीचा ग्राफ असा आहे. आणि नंतर आपल्याला जर हा वाढवायचा असेल तर आपल्याला इकडे जर आपण वाढवला तर स्लोप असा मिळतो आणि हा इंटरसेप्ट मिळतो इकडे वाढवलं तर. मग आपलं कायनेटिक मॅक्सिमम कायनेटिक एनर्जीचं इक्वेशन काय आहे? hµ मायनस W0. मग आता हे आपण जर ह्या इक्वेशनशी कम्पेअर केलं तर y दॅट इज इक्वल टू mx प्लस c. m हा स्लोप असतो आणि c हा इंटरसेप्ट असतो. तर ह्या दोन्हीची जर कम्पॅरिझन केली तर आता बघा, तर m बरोबर h म्हणजे स्लोप हा काय येणार आहे? प्लँक्स कॉन्स्टंट येणार आहे. आणि इंटरसेप्ट काय येणार आहे? तर वर्क फंक्शन येणार आहे. तर या पद्धतीने इथे तुम्हाला नेहमी विचारला जाणारा प्रश्न की जर बघा हे वर्क फंक्शन, जर आपण मॅक्सिमम कायनेटिक एनर्जीचा आणि फ्रिक्वेन्सीचा ग्राफ काढला तर आपल्याला स्लोप काय मिळतो? तर स्लोप मिळतो प्लँक्स कॉन्स्टंट आणि इंटरसेप्ट काय मिळतं? तर फोटो इलेक्ट्रिक वर्क फंक्शन. तर या पद्धतीने. आणि जर आपण अजून याला वाढवलं, दुसरा जर काढला ग्राफ असा, इथे अजून दुसऱ्या फ्रिक्वेन्सीसाठी ग्राफ काढला असा, तर या पद्धतीने ग्राफ येईल आणि त्याचं तुमचं हे वर्क फंक्शन येणार आहे आणि ही त्याची फ्रिक्वेन्सी येणार आहे. मग जसं जसं तुम्ही जास्त फ्रिक्वेन्सीसाठी काढला तर या पद्धतीने अजून पुढे काढला तर असं नेचर आपल्याला मिळत जाईल. तर एमसीक्यू कळला का बाळांनो? पीवायक्यू हा आहे की जेव्हा तुम्ही मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी आणि फ्रिक्वेन्सीचा ग्राफ काढता त्यावेळेस स्लोप बरोबर प्लँक्स कॉन्स्टंट आणि इंटरसेप्ट बरोबर वर्क फंक्शन, कदाचित दोन्ही क्वांटिटी विचारतील, कदाचित एखादीच विचारतील. नुसतं स्लोप विचारलं तर प्लँक्स कॉन्स्टंट आणि इंटरसेप्ट विचारलं तर वर्क फंक्शन. आता याच्यात थोडासा बदल करायचा आहे. आता स्टॉपिंग पोटेन्शियल आणि फ्रिक्वेन्सीचा ग्राफ काढायचा आहे. मग आता थोडंसं हे इक्वेशन ह्या मॅक्सिमम कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला टाकू आपण. E इंटू व्हीएस दॅट इज इक्वल टू hµ प्लस मायनस W0 म्हणजे हे वर्क फंक्शन. आणि ह्या व्हीएस बरोबर हे ई कडे ट्रान्सफर केले कारण ह्या स्टॉपिंग पोटेन्शियलचा ग्राफ काढायचा आहे. आणि व्हीएस बरोबर तुमचं आलं h बाय ई इंटू म्यू मायनस W0 बाय ई.
आणि परत y बरोबर ह्या दोन्ही इक्वेशनची जर कंपॅरिझन केली, y दॅट इज इक्वल टू mx प्लस c, m इज द स्लोप अँड c इज द इंटरसेप्ट. आता मात्र स्लोप मिळणार आहे तुम्हाला, स्लोप दॅट इज इक्वल टू h बाय e. याचा स्लोप काय मिळणार आहे आपल्याला, h बाय e मिळणार आहे आणि इंटरसेप्ट मिळणार आहे मायनस w0 बाय e या पद्धतीने. आणि इथं बरोबर स्लोप बरोबर मिळणार आहे h प्लँक्स कॉन्स्टंट आणि इंटरसेप्ट मिळणार आहे वर्क फंक्शन. एवढा इथे बदल आहे दोन्ही ग्राफ मध्ये. तर नीट पाहायचं कशाच्या अगेन्स्ट काय ग्राफ विचारलेला आहे. आणि जर मॅक्सिमम कायनेटिक एनर्जीचा आणि इंटेन्सिटीचा ग्राफ घेतला तर आपल्याला माहितीये की ही मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी ही इंटेन्सिटीवर अवलंबून नसते आणि म्हणून ग्राफ ह्या नेचरचा येणार आहे. याच्यावर सुद्धा खूपदा प्रश्न आलेला आहे. आता फक्त डी ब्रॉग्लीज हायपोथेसिस पाहायचं म्हणजे आपला चॅप्टर संपतोय. आता आपल्याला डी ब्रॉग्लीज हायपोथेसिस पाहायचंय. तर जर डी ब्रॉग्ली हायपोथेसिस काय सांगतं, जर तुमच्या रेडिएशनला म्हणजे या लाईटला दोन्ही नेचर असतील, पार्टिकल आणि वेव्ह नेचर, तर मॅटरला सुद्धा दोन्ही नेचर असतात, वेव्ह नेचर आणि पार्टिकल नेचर. कारण मॅटर नेहमी सिमेट्री साधण्याचा प्रयत्न करतं. मग आता सपोज हे m हे मास आहे आणि ते v या वेलॉसिटीने जात आहे, तर त्याचं मोमेंटम असणार आहे p दॅट इज इक्वल टू mv आणि त्याच्याशी असोसिएट एक वेव्ह असते आणि त्या वेव्हची वेव्हलेंथ असते लॅम्बडा दॅट इज इक्वल टू h बाय p. मग h हा प्लँक्स कॉन्स्टंट आहे आणि p हे त्याचं मोमेंटम आहे. मग आता बघा ही डी ब्रॉग्लीज वेव्हलेंथ आपल्याला वेगवेगळ्या फॉर्म मध्ये लिहिता येते. तर हा पहिला फॉर्म्युला झाला, हा दुसरा झाला, तिसरा कसा लिहायचा, तर कायनेटिक एनर्जी बरोबर E कन्सिडर केलं तर E दॅट इज इक्वल टू हाफ mv स्क्वेअर. आणि म्हणून जर हाफ mv स्क्वेअर आपण इथं लिहिलं आणि आपण जर इथं m स्क्वेअर केलं आणि डिव्हाइड बाय m केलं म्हणजे m ने गुणलं आणि m ने भागलं तर हे झालं m स्क्वेअर c स्क्वेअर दॅट इज नथिंग बट p स्क्वेअर. तर p बरोबर मास इंटू व्हेलॉसिटी मोमेंटम. मग याच्यावरून आपल्याला ह्या तुमच्या याची किंमत मिळाली की ही E दॅट इज इक्वल टू p स्क्वेअर बाय 2m आणि म्हणून p बरोबर अंडर रूट ऑफ, याला इकडे ट्रान्सफर केलं, p बरोबर अंडर रूट ऑफ ट्वाइस me. पण ही E म्हणजे कायनेटिक एनर्जी आहे. मग हा झाला कायनेटिक एनर्जीच्या स्वरूपातला फॉर्म्युला. आणि परत या कायनेटिक एनर्जीचा ह्या ईचा फॉर्म्युला E इंटू व्ही टाकला तर E इंटू व्ही किंवा Q इंटू व्ही असंही टाकू शकतो, चार्ज इंटू पोटेन्शियल वर्क डन. तर आपल्याला हा फॉर्म्युला मिळतो. याला E इंटू व्ही लिहा किंवा Q इंटू व्ही लिहा. तर आता बघा ट्वाइस m E इंटू व्ही, तर हा पोटेन्शियलच्या स्वरूपात ज्या व्हॅल्यू देतील त्या स्वरूपात ही लॅम्बडा काढायची. आता मी इथे एक शॉर्टकट सांगते बघा तुम्हाला. जर इलेक्ट्रॉनसाठी हे विचारलं तर आपल्याला इलेक्ट्रॉनचं मास माहितीये, त्याचा चार्ज माहितीये. मास आहे 9.1 इंटू 10⁻³ किलोग्राम, चार्ज आहे 1.6 इंटू 10⁻19 कुलम आणि पोटेन्शियल हे तसंच ठेवलं तर आणि याची किंमत टाकली 6.63 इंटू 10⁻34 जूल सेकंद. तर हे व्हॅल्यू टाकल्यानंतर आपल्याला इथं फॉर्म्युला मिळतो 12.27 बाय रूट व्ही एमस्ट्रॉंग युनिट. मी डायरेक्ट एमस्ट्रॉंग युनिट मधला फॉर्म्युला तुमच्या पुस्तकात नॅनोमीटर मधला दिलाय, मी तुम्हाला डायरेक्ट एमस्ट्रॉंग युनिट मधला दिलेला आहे. आता हे झालं इलेक्ट्रॉन साठीचा. आता प्रॉब्लेम कसा विचारतील की डी ब्रॉग्लीज वेव्हलेंथ काढा. याला डी ब्रॉय वेव्हलेंथ असंही म्हणतात की जेव्हा पोटेन्शियल 100 व्होल्ट आहे तेव्हा तुमची वेव्हलेंथ काढा. किती सोपं बघा. जर लॅम्बडा बरोबर 12/27 आणि स्क्वेअर रूट ऑफ 100 म्हणजे 10 झालं तर तुमचं उत्तर झालं 1.227 एमस्ट्रॉंग युनिट. एवढं सोपं. कधी कधी तुम्हाला असं देतात की हे 150 व्होल्टला काढा. 150 व्होल्टला तर एकदम सोपं. कसं बघा, जर 150चं स्क्वेअर रूट ऑफ 150 जर तुम्ही घेतलं तर ते 12.24 येतं आणि हे 12.24 आणि हे स्क्वेअर रूट ऑफ व्ही म्हणजे नियर अबाउट 1 आलं का. आणि मग इथं जर तुम्ही 150 टाकलं तर हे 12.27 आणि 12.24 नियर अबाउट 1 येणार का नाही. म्हणजे लॅम्बडा काय येणार 1 एमस्ट्रॉंग युनिट. एवढ्या सोप्या पद्धतीने हे आपण सोडवू शकतो. समजलं. हे 100 दिलं तर उत्तर येईल 1.227 एमस्ट्रॉंग युनिट. हे जर 150 दिलं तर तुमचं उत्तर येईल 1 एमस्ट्रॉंग युनिट. तर असे शॉर्टकट वापरून आपण उत्तर शोधू शकतो. आता ही प्रोटॉन साठी काढता येते. ही चार्ज इथं Q चार्ज ऑफ प्रोटॉन. मग चार्ज ऑफ प्रोटॉन तर हे मास 1 झालं. मग आता मास एवढं टाकायचं आणि चार्ज हा टाकायचा प्रोटॉनचा चार्ज. जर अल्फा पार्टिकल आहे, अल्फा पार्टिकल दॅट इज नथिंग बट हेलियम न्यूक्लिआय म्हणून हे 4 गुणिले मास करायचं, एवढं प्रोटॉनसाठी मास टाकायचं आणि
चार्ज एवढा टाकायचा, समजलं का? हे मास आणि हा चार्ज असं टाकायचं. सगळ्यासाठी ही काढता येईल. जेवढे काही मॅटर वेव्ह रिलेटेड पार्टिकल आहे त्या सगळ्यांसाठी डी ब्रॉग्लीज वेव्हलेंथ काढता येते. तर या पद्धतीने या डी ब्रॉग्लीज हायपोथेसिसवर असे प्रश्न विचारले जातात. अजून एक महत्वाचा प्रश्न बघा की प्लँक्स कॉन्स्टंट आहे, त्याचे डायमेन्शन हे कशा कशा बरोबर असतात? तर ते अँग्युलर मोमेंटम बरोबर पण असतात आणि ते फोर्स, डिस्प्लेसमेंट आणि टाइम यांच्या प्रॉडक्ट बरोबर सुद्धा असतात. तर हा PYQ विचारलेला आहे. हे मी तुम्हाला एक्स्ट्राची इन्फॉर्मेशन देते. हे नाही आलं तर हे येईल की प्लँक्स कॉन्स्टंट डायमेन्शन हे कशा सारखे असतात? तर ते एकतर अँग्युलर मोमेंटम एवढे असतात किंवा ते फोर्स, डिस्प्लेसमेंट आणि टाइम यांच्या प्रॉडक्ट बरोबर असतात. आणि जर विचारले तर ते काय येतील? m⁻1, l⁻2, t⁻⁻1. तर अशा पद्धतीने हा अतिशय कमी वेळात मी चॅप्टर कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला माहितीये तुमच्याकडे वेळ कमी आहे, म्हणूनच मी हा बोर्ड लिहून घेऊन फक्त पटपट एक्सप्लेन केलेलं आहे, लिहिण्यात वेळ घालवलेला नाही. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, कमेंट टाका, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील. टेन्शन न घेता अभ्यास करा. ऑल दी बेस्ट फॉर युअर स्टडी अँड एक्झाम ऑल्सो, अँड थँक यू फॉर वॉचिंग दिस होल व्हिडिओ.